नमस्कार, तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म चॅनलवरती. तर होमगार्ड भरतीची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण आज या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर होमगार्ड भरतीची जी भरती प्रक्रिया आहे ती आधीसुद्धा झालेली आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यानुसार होमगार्ड भरती राबवण्यात गेली होती. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड आहे, डॉक्युमेंट पडताळणी आहे आणि जे पदावर आहेत ते रुजूसुद्धा झालेले आहे. परंतु आता जी भरती आहे ते बृहन्मुंबई येथे राबवण्यात आलेली आहेत. आणि यामध्ये जे ऑनलाईन फॉर्म आहेत ते देखील भरायला सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म कसा भरू शकतात, यामध्ये कोणते निकष चेंज झालेले आहेत आणि आता नवीन माहिती काय आहे, संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर होमगार्ड भरतीचा जो पगार होता यामध्ये आता वाढ झालेली आहे आणि ते होमगार्डचा जो प्रतिदिन आता जो भत्ता आहे तो तुम्हाला 1083 रुपये मिळणार आहे. यामध्ये कर्तव्य भत्ता व 200 रुपये उपहार भत्ता असा यामध्ये तो तुम्हाला देण्यात येणार आहे. त्यासोबतच प्रशिक्षण काळामध्ये तुम्हाला 250 रुपये भोजन भत्ता व खिसा भत्ता म्हणून तुम्हाला 100 रुपये, तसेच साप्ताहिक कवायतीसाठी तुम्हाला 180 रुपये कवायत भत्ता दिला जाणार आहे. म्हणजे तुम्ही तिथे गेले असता त्यामध्ये तुम्हाला 250 रुपये भोजन भत्ता हा वेगळा भेटणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला खिसा भत्ता 100 रुपये खर्चासाठी भेटणार आहे. तर तुम्हाला त्यामध्ये ट्रेनिंगला गेले असता तिथे तुम्हाला जेवणासाठी सोय नसते. त्याच कारणाने तुमचे जे पैसे आहेत ते तुम्हाला वेगळे दिले जातात, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचण झाली नको पाहिजे. त्यानंतर खाली जी माहिती आहे ती सुद्धा दिलेली आहे. यामध्ये काही निकषसुद्धा चेंज झालेले आहेत. यामध्ये आपण थोडक्यात जी माहिती आहे ती सुद्धा बघून घेणार आहोत, कारण भरपूर विद्यार्थी असे असतील की यामध्ये त्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरले नसेल आणि ते नवीन असतील. तर होमगार्ड सदस्यतेचे फायदे आहेत ते तुम्हाला कशा प्रकारे मिळतात हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर सैनिकी गणवेश परिधान करणे सन्मान व निशुल्क तुम्हाला सैनिकी प्रशिक्षण हे दिले जाते आणि त्यामध्ये तुम्हाला 3 वर्षची सेवा पूर्ण जर तुमची झाली तर यामध्ये तुम्हाला आता राज्य पोलीस दल असतात, म्हणजे पोलीस दलामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकतात, वन विभागामध्ये फॉर्म भरू शकतात, अग्निशमन दलामध्ये यामध्ये तुम्हाला 5% आरक्षणे मिळणार आहेत. म्हणजे 3 वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे सर्टिफिकेट दिले जातं. त्यानुसार तुम्हाला राज्यामध्ये होणाऱ्या भरतीमध्ये 5%चं आरक्षणसुद्धा भेटत असतं. त्यानंतर प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधीसुद्धा तुम्हाला भेटते. गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार किंवा पदके मिळवण्याची संधी असते. स्वतःचा व्यवसाय किंवा शेती सांभाळत देश सेवा करण्याची संधी मिळते. म्हणजेच तुम्ही नोकरीसोबत इतरसुद्धा कामंसुद्धा करू शकतात आणि त्यासोबत तुमची नोकरीसुद्धा आपण करू शकतो. हा फायदा असतो होमगार्डचा. त्यानंतर बृहन्मुंबई होमगार्ड नोंदणी 2025 भाग 1 यामध्ये आता होमगार्ड भरतीमध्ये बृहन्मुंबई इथे जी भरती होते त्यामध्ये कोणते निकष ठरवलेले आहेत ते आपण सुद्धा बघणार आहोत. तर शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आधी जी भरती झाली होती त्यामध्ये सुद्धा हे निकष होते, परंतु वयाची यामध्ये अट दिलेली आहे. म्हणजेच तुमचं जे वय आहे ते जर 20 वर्षे म्हणजे कमीत कमी तुम्ही 20 वर्षाचे असाल तरच तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता. जर त्यापेक्षा वय कमी असेल 18-19 असेल तर मात्र तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकत नाही. 20 वर्षे तुमचे कंप्लीट असणे आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त 50 वर्षे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करतेवेळी उमेदवाराचे वय 20 वर्षे असणे आवश्यक आहे. ही टिपसुद्धा यामध्ये दिलेली आहे. उंची तुम्हाला लागणार आहे पुरुषांसाठी 162 सेंटीमीटर, महिलांसाठी 150 सेंटीमीटर ही हाईट असायला हवी. त्यानंतर छाती तुमची 76 सेंटीमीटर असायला हवी. 5 सेंटीमीटर तुम्हाला फुगवता आली पाहिजे, म्हणजे 81 सेंटीमीटर तुमची फुगवणी छाती भरली पाहिजे. त्यानंतर तुमचे काही डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला लागणार आहे. रहिवासी पुरावा यामध्ये तुम्हाला आधार कार्ड किंवा मतदान कार्ड म्हणून ओळखपत्र म्हणून तुम्हाला लागणार आहे. जर तुम्ही मुंबई व उपनगर रेल्वे लगतच्या परिसरात राहत असाल तरच तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता. तुम्ही जर इतर कुठल्याही जिल्ह्यात राहत असाल किंवा तुम्ही फक्त नोकरीसाठी मुंबईमध्ये गेला असाल आणि मात्र पत्ता तुमचा तुमच्या गावाचा असेल तरीसुद्धा तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकत नाही. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहतात त्याच जिल्ह्यामध्ये तुम्हाला होमगार्डसाठी फॉर्म हा भरता येतो आणि यामध्ये जो परिसर दिलेला आहे तेच विद्यार्थी यासाठी फॉर्म भरू शकणार आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर जे डॉक्युमेंट आहे त्याची प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला लागणार आहे. त्यासोबत जन्माचा पुरावा यासाठी तुम्हाला 10वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट ते देऊ शकता. ते नसेल तर तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला असेल तो सुद्धा चालणार आहे. त्यानंतर तुम्ही जर तांत्रिक अर्हता पूर्ण केलेली असेल, म्हणजे कुठल्याही प्रकारचं तांत्रिक नॉलेज तुम्हाला असेल, टेक्निकल नॉलेज असेल तर त्याचं सर्टिफिकेट जोडू शकतात. म्हणजे त्याचे जे गुण आहेत ते तुम्हाला वाढवून भेटतात. त्यानंतर खाजगी नोकरीमध्ये तुम्ही जर राहत असाल तर त्याचं हरकत प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. भरतीनंतर 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणीसुद्धा लागणार आहे. म्हणजेच पोलीस व्हेरिफिकेशन आपण त्याला म्हणतो.
ते सुद्धा तुम्हाला लागणार आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला लागणार आहे अशी सुद्धा यामध्ये माहिती दिलेली आहे. परंतु भरतीमध्ये गेले असता तुम्हाला तिथे पोलीस व्हेरिफिकेशन मागत नाही ना तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट मागतात. तुमची भरती झाल्यानंतर म्हणजे फिजिकल झाल्यानंतर तुमचं ग्राउंड घेतलं जातं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला बोलवण्यात येतं, त्यावेळेला तुम्हाला हे लागत असतं. परंतु सध्या तरी तुम्हाला हे कुठल्याही प्रकारे लागणार नाही आहे. आता जी भरती झाली होती त्यामध्ये कोणालाही पोलीस व्हेरिफिकेशन मागितलेलं नाही आहे आणि मेडिकल सर्टिफिकेटसुद्धा मागितलेलं नाही आहे. त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणीमध्ये कोणकोणत्या चाचण्या होणार आहे त्याचीसुद्धा खाली माहिती दिलेली आहे. याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण आधीसुद्धा बनवलेला आहे, त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. परंतु आपण थोडक्यामध्ये माहिती बघणार आहोत. 1600 मीटर असणार आहे मुलांसाठी, ज्यासाठी आहे आणि मुलींसाठी असणार आहे 800 मीटर, त्यासाठी 25 गुण भेटणार आहे. 5 मिनटं 10 सेकंदमध्ये जर तुम्ही आला किंवा त्यापेक्षा कमी तुम्हाला वेळ लागला तर तुम्हाला 20 गुण हे मिळणार आहे. त्यानंतर 5 मिनटं 10 सेकंद किंवा 5 मिनटं 3 सेकंदच्या आत तुम्ही आला तर तुम्हाला 18 गुण हे मिळणार आहे. असे तुम्हाला जे गुण आहेत त्यांची वाटणी झालेली आहे. जर 7.5 मिनटापेक्षा जास्त गुण तुम्हाला लागले म्हणजे वेळ तुम्हाला लागला तर 0 गुण हे तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर मुलींसाठी सुद्धा माहिती दिलेली आहे, म्हणजे 2.50 सेकंदपेक्षा जर कमी वेळ लागला तर तुम्हाला 25 आउट ऑफ गुण हे भेटणार आहे. 4 मिनटापेक्षा जर जास्त वेळ तुम्हाला लागला तर 0 गुण भेटणार आहे. त्यानंतर जी टिप आहे ती सुद्धा इथे दिलेली आहे. चाचणीमध्ये पात्र होण्याकरता तुम्हाला किमान 10 गुण मिळणे आवश्यक आहे. याच्यापेक्षा जर तुम्हाला कमी गुण मिळाले तर मात्र तुम्ही या भरती प्रक्रियेमधून बाद होणार आहात. त्यानंतर पुढचा जो टप्पा असतो तो गोळाफेकचा आहे. गोळाफेकची जी संपूर्ण डिटेल आहे या टेबलमध्ये दिलेली आहे. जर तुमचा आउट ऑफ गोळा गेला तर तुम्हाला 10 मार्क्स भेटणार आहे. जर 3.10 मीटरपेक्षा जर कमी तुमचा गोळा गेला तर मात्र तुम्हाला 0 भेटणार आहे. त्यानंतर मुलींसाठी असणार आहे 6 मीटर, यामध्ये मुलींनासुद्धा 10 मार्क्स असणार आहे. आणि जर 4 मीटरपेक्षा जर कमी तुमचा गोळा गेला तर मात्र तुम्हाला 0 गुण हे भेटणार आहे. त्यानंतर जी टीप आहे ती सुद्धा यामध्ये दिलेली आहे, म्हणजे गोळाफेकमध्ये पात्र होणारा जे विद्यार्थी असतील त्यांना 4 गुण हे मिळणे आवश्यक आहे. याच्यापेक्षा कमी गुण असतील तर मात्र तुम्ही या प्रक्रियेमधून बाहेर व्हाल. परंतु आपण बघू शकतो याची दोघींची जी टोटल आहे ती 14 मार्क्स झालेली आहे. म्हणजे वरती तुम्हाला 10 मार्क्स पडणार आहे आणि नंतर खाली 4 असे 14 मार्क्स जर तुम्हाला असतील तर तुम्ही या भरती प्रक्रियेमध्ये राहू शकता. परंतु जे ग्राउंड आहे ते 30 मार्क्सचं असणार आहे. आणि यामध्ये तुम्ही बघू शकतात की मागच्या वेळेला भरती झाली त्यामध्ये भरपूर विद्यार्थी असे होते की त्यांना आउट ऑफपेक्षा जास्त गुण होते. म्हणजेच 30 मार्क्स हे आउट ऑफ आहेत, परंतु भरपूर विद्यार्थ्यांना 32-34 असे गुण होते. त्याचे कारण म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांना जे तांत्रिक अर्हता गुण आहेत किंवा NCC-B NCC-Cचं सर्टिफिकेट आहे, खेळाडूचं सर्टिफिकेट आहे, यामुळे त्यांचे गुण आहेत ते वाढवून त्यांना भेटत असतात. त्यामुळे जे भरपूर विद्यार्थी आहेत त्यांना 30 मार्क्स पडूनसुद्धा त्यांना घेण्यात आलेले नाही आहे. त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. जर तुम्ही आधी या भरती प्रक्रियेमधून बाहेर निघाला असाल तर तुम्ही आता फॉर्म भरू शकणार आहात. यामध्ये तांत्रिक अर्हता गुणसुद्धा दिलेले आहेत, त्याचा टेबल दिलेला आहे की तुमच्याकडे कोणते सर्टिफिकेट असतील तर तुम्हाला किती मार्क्स भेटतील याची संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे. ITIचे तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला 2 गुण हे मिळणार आहे. खेळाडूचं प्रमाणपत्र असणार तर 3 गुण. अशी जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. 10 गुणांची तांत्रिक अर्हता असते. यामध्ये जे सर्टिफिकेट तुमचे असतील त्यानुसार तुम्हाला गुण हे वाढवून भेटणार आहे. त्यानंतर तुमचं मेरिट लागतं, त्यामध्ये हे गुण ग्राह्य केले जातील. त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बृहन्मुंबई होमगार्ड नोंदणी भाग 1 यामध्ये स्पष्टपणे दिलेले आहेत की तुम्ही नोंदणी अर्ज कशाप्रकारे भरू शकता, कुठे भरू शकतात आणि फॉर्म हे केव्हापासून सुरू झालेले आहेत. तर होमगार्ड भरतीचा जो अर्ज आहे तो 27/12/2024 म्हणजे 27 तारखेपासून सकाळी 10 वाजता जो फॉर्म आहे तो भरायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म भरून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासोबतच ते 10/1/2025 म्हणजे 10 जानेवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात, ते पण संध्याकाळी 9 वाजता. म्हणजे रात्रीच्या 9 वाजेपर्यंत तुम्हाला 10 जानेवारीची जी तारीख आहे ती दिलेली आहे. यापर्यंत तुम्ही तो फॉर्म आहे तो भरून घ्यायचा आहे. पण त्याआधीच तुम्ही लवकरात लवकर जितका फॉर्म भरला तितकं चांगलं आहे, कारण वेबसाईटचा जो प्रॉब्लेम नेहमी येत असतो. त्यामुळे ही वेबसाईट तुम्हाला दिलेली आहे, यावरती जायचं आहे आणि तिथे फॉर्म भरून घ्यायचा आहे. आणि यामध्ये एक महत्त्वाची टिपसुद्धा दिलेली आहे की तुम्ही जर मराठीमध्ये फॉर्म भरत असाल आणि त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली, स्पेलिंग मिस्टेक झाली तर तुम्ही त्यासाठी स्वतः जिम्मेदार राहणार असं सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणून तुम्हाला जो फॉर्म आहे तो तुम्हाला इंग्रजीमध्येच भरायचा आहे. म्हणजेच याचे कारण भरपूर विद्यार्थ्यांना वाईट वाटत असेल की मराठीला हे दर्जा देत नाही आहे, परंतु याचा जो प्रॉब्लेम आहे कारण भरपूर विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आहे किंवा त्यांचे जे डॉक्युमेंट आहे त्यावरती स्पेलिंगची जी मिस्टेक असते, त्याच कारणाने तुमची जी स्पेलिंग आहे ती तुम्ही इंग्रजीमध्ये टाईप करावी, जेणेकरून तुमचा कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. यासाठी जी भाषा आहे ती इंग्रजी देण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही फॉर्म आहे तो फक्त इंग्रजीमध्येच भरायचा आहे, नाहीतर तुम्हाला अडचण येऊ शकते. त्यासोबतच खाली यांनी संपूर्ण माहितीसुद्धा दिलेली आहे.
उदाहरणार्थ आधार कार्ड नंबर, जन्मदिनांक याची जी व्यवस्थित आहे ती नोंद करण्याची यांनी सांगितलेलं आहे. एखाद्या उमेदवाराला आधार क्रमांकाच्या सहाय्याने एकच अर्ज भरता येईल. म्हणजे तुमच्याकडे आधार कार्डावरती जो नंबर तुम्ही टाकला तर मात्र तुम्हाला एकच फॉर्म हा भरता येईल. एका वेळेला तुम्ही 2 ठिकाणी फॉर्म भरू शकत नाहीत किंवा 2 फॉर्म तुम्ही भरू शकत नाही. जर तुमचा फॉर्म कुठल्याही प्रकारे चुकला असेल, स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा एखादी माहिती चुकीची भरली गेलेली असेल तर तिथे एडिट्स ऑप्शन भेटेल. एडिट करू शकता तुम्ही फॉर्म आणि त्याची प्रिंटसुद्धा काढू शकतात. त्यानंतर उमेदवार मुंबई उपनगर रेल्वे परिसरात जिल्ह्यातील अंतर्गत राहत असेल तरीसुद्धा यासाठी लाभ घेऊ शकतो. म्हणजे तो फॉर्म भरू शकतो. मात्र इतर जिल्ह्याचे फॉर्म भरू शकत नाही. त्यानंतर अर्ज सबमिट केल्यावर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्मचं ऑप्शन येईल, त्यामधून प्रिंट करून घ्यायची आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदतसुद्धा यामध्ये दिलेली आहे. आणि आता जे फॉर्म आहे ते लास्ट डेट तर 10 तारीख दिलेली आहे, 10 जानेवारी. यानंतर 5 ते 6 दिवसानंतर म्हणजे ही तारीख क्लोज झाल्यानंतर तुम्हाला जे मुदत आहे ती दिली जाईल. म्हणजे कोणत्या तारखेला तुम्हाला यायचं आहे असं जो नोटिफिकेशन आहे या वेबसाईटवरती देण्यात येईल. त्यासंबंधीसुद्धा आपण लवकरात लवकर तो व्हिडिओ घेऊन येऊ. त्यामध्ये तुमची दिनांक, तुमची जे वेळ आहे, किती वाजता तुम्हाला बोलवण्यात आलेला आहे, तो तुमचा जो नंबर असणार आहे यामध्ये तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर भेटणार आहे. त्या रजिस्ट्रेशन नंबरनुसार तुमची जी दिनांक आहे ते तुम्हाला भेटेल. त्या तारखेला तुम्हाला तिचे संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट आणि जी छायांकित प्रत आहे आणि जे पासपोर्ट फोटो आहे ते सुद्धा घेऊन जायचे आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. तर याबद्दल तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.